काय दिलेलं आहे तिथं पहिले सेक एक्स अधिक टॅन एक्स बरोबर वर्गमुळामध्ये 1 अधिक साइन एक्स छेद 1 वजा साइन एक्स. आपल्याला हे सिद्ध करायचंय. आपण काय करतोय डावी बाजू घेतोय. डावी बाजू बरोबर सेक एक्स अधिक टॅन एक्स. आता सेक एक्स बरोबर टॅन एक्स ह्याचं आपण फोड कशी केली 1 छेद कॉस एक्स अधिक साइन एक्स छेद कॉस एक्स. इथं पण आपण काय केलं होतं तेव्हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, पण छेद समान आहे. छेद समान आहे म्हणून आपण काय करणार ते जशाला तसं. आपलं काय एक रूल आहे 2 छेद 5 असेल अधिक 4 छेद 5 असेल तर आपण काय करतो ह्या 5 ला एकदाच लिहितो आणि वरच्यांची बेरीज करतो. ते रूल आहे आपला. म्हणजे छेद समान असताना मग आपण छेद समान असताना हे जशाला तसं आणि ह्या दोघांची बेरीज. आता आपल्याला ह्याचं रूपांतर त्याच्यामध्ये करायचंय म्हणजे वर्गमुळामध्ये आले पाहिजे. तर आपण काय करतो इथं वर्ग व वर्गमूळ हे लिहिलेलं आहे का तिथं आपण घेतोय. वर्ग व वर्गमूळ घेत असताना काय करणार वर्गमूळ पण घेणार आणि ह्या दोघांचा वर्ग पण करणार. 1 अधिक साइन एक्स छेद कॉस एक्स. ही पण स्टेप दिलेली आहे का तिथं नाही दिलेली. आपल्याला मनाला लिहायची. त्यानंतर ना काय वर्ग करत असताना ह्याच आता सेपरेट करून घ्या. एक वर्ग एक परत एकदा काय करायला सेपरेट करा. काय 1 अधिक साइन एक्स चा वर्ग आणि छेदामध्ये कॉस एक्स चा म्हणजे कॉस वर्ग एक्स असं लिहितात. ह्याला काय केलंय म्हणजे आपण मी तेव्हा काय विचार केला की ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं सूत्र वापरायचं. हे आपल्याला माहिती आहे ना सूत्र, म्हणून त्यानुसार मी माझा विचार केला. मी पुस्तकात डोकं लावलंच नाही. ह्यांनी काय केलेलं आहे इथं ए चा वर्ग म्हणजेच ए गुणिले ए हे आपल्याला माहिती आहे. मग ह्याचं वर्ग म्हणजे ह्याचं हेच गुणिले ह्याच्या पुढे 30 लिहायचे. म्हणजे काय केलं त्यांनी वर्गमुळामध्ये 1 अधिक साइन एक्स गुणिले 1 अधिक साइन एक्स आणि छेदामध्ये हे म्हणजेच काय नित्य समांतरचं आपलं सूत्र साइन वर्ग एक्स अधिक कॉस वर्ग एक्स बरोबर 1 म्हणजेच कॉस वर्ग एक्स बरोबर साइनच्या स्वरूपात आपल्याला लिहायचं 1 वजा साइन स्क्वेअर एक्स. म्हणजे आपल्याला ह्या कॉस वर्ग एक्सच्या ठिकाणी काय लिहिणार हे लिहिणार आपण. मग ते इथं लिहिणार आहोत 1 वजा साइन वर्ग एक्स. तुम्हाला हे दिलेलं आहे का कुठं तिथं सोडवलेल्या मध्ये हे पहा. कधी आपण पूर्ण पुस्तकासारखं नाही करू शकत. इथपर्यंत डोक्यात आलं का काय केलं आधी हे तर सोडवलं आपण. ह्याचं वर्ग आणि वर्गमूळ आपण कशामुळे घेतोय कारण आपल्याला सिद्ध करायचंय. वर्ग आणि वर्गमूळ घेतल्यानंतर सेपरेट वर्ग लिहिलं. हे वर्ग म्हणजे ह्याचा वर्ग म्हणजे हे दोनदा आपण लिहू शकतो आणि ह्याचा वर्ग म्हणजे 1 वजा साइन वर्ग एक्स आहे ते आपण ह्या सूत्रावरून लिहिलेलं. हे तिथं दिसलं पाहिजे बरं का हे लिहिलेलं. आता तुम्हाला लक्षात येत आहे की 1 चा वर्ग केलं तरी काही अडचणच नाही ना. म्हणजे हे झालं तुमचं. आता इथं काय वापरलंय काय डोक्यात येते का तिथं खाली ते कसं काय फोड झाली तशी. तर इथं काय वापरलंय ए वर्ग वजा बी वर्गचं सूत्र वापरलंय. ए अधिक बी आणि ए वजा बी. मी फक्त तुम्हाला इथं काय वाढवलं होतं फक्त तिथं ह्या सूत्राचा वापर केला ए अधिक बी कंसाच्या वर्गाचं. बाकी बरोबर होतं. त्यांनी दिलेल्याप्रमाणे आपल्याला डोक्यात आलं की बाबा ह्याचं सेपरेट करा तुम्ही ह्याचं वर्ग लिहून टाका आणि हे सूत्र वापरून मग मांडणी करायची. हे सूत्र वापरल्यावर काय होईल वर्गमुळामध्ये 1 अधिक साइन एक्स 1 अधिक साइन एक्स छेदामध्ये ए अधिक बी म्हणजे 1 अधिक साइन एक्स आणि 1 ए वजा बी म्हणजे 1 वजा साइन एक्स. काय अडचण झाला. आता गुणाकारामध्ये आता काटछाट करायचं ते मी सांगितलेलं शेवटी. हे गेलं ढगात राहिलं काय वर्गमुळामध्ये 1 अधिक साइन एक्स आणि छेदामध्ये 1 वजा साइन एक्स. हे काय आहे तुमची उजवी बाजू. अशा पद्धतीने लिहून टाकायचं. झालं का?
दुसरं उदाहरण आहे, पुढील समीकरणातून थीटाचे निरसन करा म्हणून सांगितलेले. तर दोन समीकरण आहेत, बोल नका मुलींनो, चकच बोल नका. x बरोबर a cot थीटा वजा b कोसेक थीटा आणि y आहे a cot थीटा अधिक b cot कोसेक थीटा. तुम्ही चुकीच बोलता, बोलले याला समीकरण नंबर 1 आणि याला समीकरण नंबर 2 दिलेले आहे. आणि आपल्याला या आता पाहायला गेलं तर इथं पहा a cot थीटा, इथं पण a cot थीटा आहे, इथं b कोसेक थीटा आहे, इथं पण b कोसेक थीटाच आहे. तुम्ही जर इथं या दोन्ही समीकरणामध्ये आपल्याला थीटाचं निरसन करायचं आहे ना, थीटाचं निरसन करा म्हणजे ते थीटा काढून टाकायचंय. तर त्या दोन्ही समीकरणाची बेरीज करायची म्हणून सांगितलं. समीकरण 1 व समीकरण 2 ची बेरीज करू. बेरीज जर केली तर काय होईल, x अधिक y म्हणजे ह्या दोघांची बेरीज होईल, ह्यांची पण बेरीज होईल. a cot थीटा आणि a cot थीटा हे किती होतील, 2 a cot थीटा आणि हे अधिक वजा गेले कटून जातात. हे डबल समीकरण लिहायची आवश्यकता आहे का रे? नाही. उभ्या मांडणीमध्ये लक्षात घ्या, x बरोबर a cot थीटा वजा b कोसेक थीटा अधिक y बरोबर a cot थीटा अधिक b कोसेक थीटा. सांगणं गरजेचं आहे. ह्या दोघांची बेरीज होईल x अधिक y, ह्या दोघांची बेरीज होईल 2a cot थीटा आणि हे गेले दगड. अशा प्रकारे तुमचं समीकरण नवीन तयार झालं. ह्या समीकरण नंबर दिले का, ह्याच्यात कॉट थीटाची किंमत तयार केलेली आहे, ते तयार करू आधी आपण. कॉट थीटा हे कॉट थीटा सेपरेट घेतलं, हे 2a ह्याच्या छेदात जातील बरोबर x अधिक y बरोबर 2a. ह्याला समीकरण नंबर दिलेला आहे 3. आता एकदा आपण बेरीज केली, आता वजाबाकी करू. वजाबाकी जर केली तर काय होईल, a cot थीटा आणि a cot थीटा हे कटून जातात. मग इथे लिहिणार काय, समीकरण 1 व समीकरण 2 ची वजाबाकी करू. लिहून घ्या तुम्ही आधी एवढं. दोन मधून एक समीकरण मायनस बोल नका रे. पहा, आपण समीकरण 1 आणि समीकरण 2 ची वजाबाकी करणार आहोत. तर आपण मांडणी केली समीकरण 1 आणि 2 ला, तर वजाबाकी करायची आपल्याला. वजाबाकी करत असताना आपण काय करणार आहोत, प्रत्येकाचे चिन्ह बदलून घेणार आहोत. की आपलं आधी आपण ह्याच्यासारख्या गोष्टी केलेल्या आहेत. चिन्ह बदलल्यानंतर ना काय होईल, हे पहा, हे अधिक होतं हे वजा झालं, हे अधिक होतं वजा झालं, हे अधिक होतं वजा झालं. तर ह्या दोघांमध्ये x वजा y असं लिहावं लागेल आपल्याला बरोबर. हे वजा आणि हे अधिक गेले तर हे वजा आणि वजा वजाच 2b कोसेक थीटा. आता आपण ह्याच्यावरून कोसेकची किंमत तयार करू शकतो. कोसेकची किंमत काय तयार होईल, कोसेक थीटा बरोबर x वजा y छेद वजा 2b. आता ह्या वजाला आपण इथं न लिहिता इथं ह्याच्या बरोबर आहेत किंवा ह्याच्या बाहेर लिहू शकतो, हे लक्षात ठेवा. ह्याला समीकरण नंबर 4. आता दुसरं एक आपल्याजवळ सूत्र आहे. आपण कोणकोणत्या किमती काढलेल्या आहेत, कॉट आणि कोसेकच्या. आपल्याजवळ एक नित्य समांतरचं सूत्र आहे कॉट आणि कोसेकचा. तर ते काय आहे,
कोसेक वर्ग थिटा बरोबर कॉस वर्ग थिटा बरोबर 1 वजा आहे ना ते असं आहे कोसेक वर्ग थिटा वजा कॉट वर्ग थिटा बरोबर 1 हे आपल्याला नित्य समानतानुसार सूत्र आहे बघा. आता आपण दिलेल्या ज्या किमती आहेत त्या ह्याच्यामध्ये मांडणी करून टाकायच्या म्हणजे त्याच्यामध्ये काय तुमचं थिटा राहणार आहे का नाही म्हणजे डायरेक्ट लिहायचं काय लिहिणार आपण म्हणून कोशेकची किंमत काय आहे ही आहे x वजा y छेद 2b कंसाच्या बाहेर वजा आहे वजा ना गुणून घेऊ का वजा आता ह्या स्टेप मध्ये गुणवतो आपण वर्ग वजा कॉटची किंमत किती काढली होती आपण सांगा x अधिक y छेद 2a x अधिक y छेद 2a चा वर्ग बरोबर 1. आता याला सोडवत बसायचं म्हणलं तर आता पहा किती वेळ लागेल हे काय होईल मग वजा x अधिक y चा वर्ग छेदामध्ये 2 चा वर्ग 4 b चा वर्ग b वर्ग वजा हे जशाला तसंच राहू द्या x अधिक y कंसाचा वर्ग छेदामध्ये 2 चा वर्ग 4 a चा वर्ग बरोबर 1. याच्यापेक्षा अजून पुढे सोडवायचं असेल तर सोडवा तुम्ही दिलेले का आणि ते किंवा मध्ये जे उत्तर काढलेलं आहे का ते किंवा मध्ये मग याला सोडवावं लागते ते माहिती